आज मी तुम्हाला चिपळूणचे जागृत देवस्थान दाखवतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही आता पहिले गडदेंची इथं नाश्ता करणार आहोत। आम्ही मागवला आहे मिसळपाव। आता मिसळपाव खाणार आणि आम्ही लगेच निघणार। मी आणि माझ्या दोन्ही मुली पण संगती आहेत माझ्या। आता आम्ही पहिला करंजेश्वर जाणार आहोत। आता आम्ही करंजेश्वरीला पोचलेलो आहे। तर आम्ही पायऱ्या चढून माझी मुक्त पायऱ्या चढून वरती जाते। आता करंजेश्वरी मंदिरामध्ये प्रवेश करूया। आम्ही तिथे गेलो आणि तिथे आरती चालू झाली होती। आम्ही पण थोडा आरतीला उभा राहिलो। नंतर मग आम्ही दर्शन घेतलेलं। अशा ठिकाणी आरतीच्या ठिकाणी जाणं म्हणजे नशीबच लागतो। तो आम्हाला आमच्या नशिबात होता म्हणून तो आम्हाला मिळाला। दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाता जाता पायऱ्यांवरती थोडं बसलो। माझे मुक्त खूपच खुश आहे। नंतर आम्ही जुन्या भैरीच्या दर्शनासाठी आलो। जुन्या भैरीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी तुम्हाला त्या जुन्या भैरीचं वास्तूचं काम चालू आहे ते दाखवतो। हे आहे ते वास्तूचं काम चालू आहे ते जुन्या भैरीचं। तुम्ही बघू शकता किती मस्त असं कोरीव कामात चालू आहे। त्यानंतर आम्ही नवा कालभैरव दर्शनासाठी आलो। हे आहे मंदिरातले नवा कालभैरव। तुम्ही बघू शकता की मस्त अशी सुंदर मूर्ती संतोषी मातेची बघायला मिळेल।
हे आहे श्री विठ्ठाई देवस्थानाचं मेन द्वार. आम्ही प्रवेश करून आतमध्ये जातोय. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन देवींची पूजा करणार आहोत. हे आहे देवस्थान, विठाई देवस्थान. पायापड आता मुक्तामाई धावत पाया पडायला पुढे गेली. नंतर आम्ही विठ्ठाई झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत तेरव. तेरवला जाणार आहोत. वाघजाई देवस्थान तेरव. मस्त असं दृश्य मला बघायला भेटेल. तेरव येथे आहे तेरवचा देवस्थान. हे मुक्तापडशी नंतर आम्ही दर्शनाकडे जातोय. हे आहे वाघजाई देवस्थानाची पालखी. तुम्ही बघू शकताय तेरव येथील देवस्थान. हे शंभू महाराजांचं देवस्थान आहे. येथे घट बांधलेलं आहे. त्यानंतर आम्ही प्रसादीसाठी बाहेर आलो. बघू शकता मस्त असं मंदिराचं बांधकाम केलेलं
प्रसादी वाटप होत आहे. प्रसादी घेऊन आम्ही जा 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 इथे प्रसादी खायला बसलो. त्याला काय खुर्ची बसता ये नाही. ती साईडला जाऊन कटाड्यावर जाऊन प्रसादी खायला लागली. हे बघा तुम्हाला बघायला भेटेल मस्त असं मंदिराचं काम केलेलं कोरीव काम. आम्हाला वाहते भरपूर, त्यामुळे आता आम्ही त्या दिशेने जातो. जाता जाता बोललो थोडेसे जाताना पण करूया. मुक्त चालून चालून त्याचे पाय दुखायला लागले. उचलून घ्यायचा त्यानंतर आम्ही बोललो बालोपेतील मलाही मंदिरात त्या दर्शनाला. तर लाईनच लागली होती. देवीचं दर्शन घेऊन निघालो परशुराम गावाचं दर्शनाला. हे परशुरामचं देवस्थान बघू शकताय. देवस्थान आहे. नंदीला बघून भरपूर खुश झाली आणि नंदीचं दर्शन करून आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर मग निघूया घराकडे. संध्याकाळ झालेली आहे. भेटूया मग आता पुढच्या वर्षी नवरात्रीमध्ये. व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट्स करा. ओके बाय. भेटूया मग पुढच्या वर्षी.